गुड मॉर्निंग मित्रांनो. कालचा टास्क हा अर्धवट राहिला ते तुम्हाला कळालंच. काल ॲक्च्युली तुम्ही मला कलरचे नावं 10 पाठवलेली आणि मी समजतो की काल सकाळपासून इथं एक चाललेलं की पाच वस्तू घ्यायच्या, 5 वस्तू येतात. मी ते डोक्यात चालून घेऊन चाललेलो. तर 5 वस्तू मी घेतलेल्या होत्या, मग माझं लवकर झालेलं आणि अजून 5 वस्तू आता मला घ्यायच्या. तर मी आज टास्क कंप्लीट करतो. तर स्पेशली आज मी त्याच्यासाठी लवकर बाहेर पडलो सकाळी की मी मम्मींना घेऊन हा शोरूमवरच आहे. तर बघूया मित्रांनो 5 वस्तू काय घेतो आहे. तर गाईज आम्ही आज आमच्या इथे आहे शेवटचा दिवस आणि आज आम्ही आलेलो आहो मलागा क्लबमध्ये. हे न्यूली ओपन झालं, 1 वीक झालं आहे. आम्ही आज तिकडे विचार केला की नवीन आहे तर तिथे जाऊया. आणि आर्यन बघा काय घेऊन चाललं. आर्यन दिखाव. सो गाईज आता बघूया आपण आतमध्ये कसं. आणि इथे सगळे क्लबच आहेत, दाखवतो मी तुम्हाला. सो क्लारा उठा. मम्मी आज आहे. सो ही एंट्री आहे मित्रांनो, फुल बीचवर आहे. वाव, इथे सनसेट. आम्ही सनसेट टाईमला आलो. वाव हा शिव. मित्रांनो गोव्याला आलं ना, किती पण क्लब करा कमीच आहेत आणि किती पण फिरा कमीच आहे. किती पण दिवसाची सुट्टी घेऊन या तरी कमीच आहे. हां सो गाईज आता मी आतमध्ये आल्यावरती तुम्हाला एंटर करताना दाखवतो कसं आहे. मला जसं मायान होतं तशा टाईपमध्ये असणार. सो मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज पूर्ण बीच व्ह्यू आहे हे बघा. मला आठ संपूर्ण बीच. खूप चालायचं आहे अजून. आम्ही आएंगे बरं. अजून थोडं पुढे आहे वाटतं, कंटिन्यू करतो. मॅगॅटो बीच लुक सी. येस. आता नंतर मला वाटतं रूम द्यायला पाहिजे. प्रत्येक दिवसाला वेगवेगळं काय झालं बट किती पण कमी वाटतं. मस्त थंड हवा आहे त्या. ॲक्च्युली थंड हवा आहे त्या मित्रांनो. इथे सगळे क्लबच आहेत मॅगॅटोरला आणि हा ॲक्च्युली आणि ॲक्च्युली इथे पूर्ण ओपन आहे त्याच्यामुळे थोडं मजा वाटते अजून. सॉरी मी स्पेक्स लावून हे करतो आहे, थोडं दिसायचा प्रॉब्लेम. वाव ते मी तुम्हाला दाखवतो. वाव हो काय आराम से चलो. कोणाची? आर्यनची. हा ना अरे. सो मित्रांनो इथून एंट्री आहे. तो गाईज हे एंट्री आहे, दाखवतो मी तुम्हाला एंट्री. कहाँ जा रहे? ओ चलेगा चल धीरे उतरेंगे. ओ धीरे मम्मी. थोडी मम्मी आमची हे झाली. वाव धीरे उतरो. ओ
नो ये वाला ये रोड Come on. कैसा है? फेवरेट आयटम आलेले आहे मित्रांनो मस्त पार्टी झालेली आहे. कुठे गेलो असो आपण? मालागा. सो गाईज मालागावची पार्टी आज झालेली आहे आमची आणि खरंच खूप सुंदर होतं ते. ॲम्बियन्स पॉवरफुल होतं. जेवणाची टेस्ट फूड तेच म्हणजे सेम होतं सगळीकडे ते सेमच आहे. बॅस्टियनमध्ये होतं ते तसंच आणि जिथे पण आम्ही जातो सगळं ते सेमच आहे. बट मजा आली. ॲम्बियन्स खूप छान होता. म्हणजे संध्याकाळ आमची छान झाली. एकदम मस्त वाटलं. आर्यन बिचारा थोडासा पडला आहे त्यामुळे तो झोपला बिचारा. आता आर्याने पण खूप एन्जॉय केलं. मम्मीने पण खूप एन्जॉय केलं. आणि आम्ही कपडे धुवायला टाकलेले लॉन्ड्रीमध्ये. त्या महिलांनी बनवलेत ना दोनचे कपडे. तर आता त्यांनी 10 वाजता पुन्हा बोलवलं. तर आता 10 वाजता परत जायचं. आणि बिकॉज इथे पूर्ण ट्रॅफिक आहे मित्रांनो. बिकॉज DJ अखिल येणार आहे बॅगेटोरला. बट मला अजून मी कन्फ्युज आहे की हा महिना कुठला चालू. हे सगळं डिसेंबरमध्ये जास्त असतो. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरी पर्यंत असो. पण मला कदा समरमध्ये एवढं ट्रॅफिक मध्ये एवढी गर्दी आहे गोव्याला. 20 मिनिट्स आपण ट्रॅफिक मध्ये खूप ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे थांबवतो. आता लॉन्ड्रीचे कपडे आम्हाला 10 वाजता भेटले तर मी थोडंसं तुम्हाला दाखवेन. हां आणि एक आमचा एक टास्क आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. पण अजून ते आम्हाला एकमेकांना दाखवायचं बाकी आहे. तो तेव्हा तो गेम आपण आपल्याला तुम्हाला दाखवला तुम्ही. तोपर्यंत तर बाय. आणि आता मी खूप थकलो. गुड नाईट. गुड नाईट बाय. तर गाईज मी अजून झोपलो नाही. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की गुड नाईट आज थकलो आहे. बट बोलताना गीताची काय ते
किंवा काय ते कुत्र्या शेपूट वाकडं तशी करत चालली. आम्ही लॉन्ड्रीमध्ये कपडे घ्यायला आलो. आम्हाला कपडे भेटले. ट्रॅफिक खूप होतं. सो आम्ही लगेच घुसलो. बोललो तर शेवटची नाईट आहे तर बोला आम्ही लगेच घुसलो सकारामध्ये. 2 महिने त्याच्यानंतर आम्ही येणार नाही. आता 2 महिने आम्ही असं ठरवलं की कुठे गोवा पण जायचं आणि कुठेच जायचं. म्हणजे असं नॉर्मली आम्ही फिरू तिथल्या इथे, पण 2 महिने असं बाहेर कुठे जायचं ना असं ठरवलं. पण परत मग सकाराला कसं येणार, थोडं सुशी आणि प्रॉन्स टेम्पुरा म्हटलं. मिक्स टेम्पुरा घेतला, प्रॉन्स विथ व्हेजिटेबल्स. तर म्हटलं हे थोडंसं आता इथं आलो तर रात्रीचे 11 वाजलेत. आर्यनला आणि मम्मीला तर आम्ही हॉटेलवरती ठेवून आलो. आर्यन थोडासा पडला तर तो गुडघ्या लागलेला आणि त्याच्यामुळे त्या दोघांना घरी बिकॉज आज मम्मी पण खूप चालल्यात. तर आता आलो आम्ही इथे आणि थोडंसं सुशी खाव्या आणि टेम्पुरा खाव्या. क्वालिटी टाईम पण स्पेंड करायला. तिला मी निघालो तेव्हा पण बोललो चल तुला काही नाही जाऊया, कारण आपण एवढ्या दिवसामध्ये दोघे कुठे फिरलो नाही, म्हणजे 3-4 दिवसामध्ये. तर तेवढं आपलं बसणं पण होईल. आलो इकडे. आता बघू आता इथून ड्रिंक तर करू शकत नाही बिकॉज नाकाबंदी करते. तसं तर मी करतच नाही खूप क्वचित, पण नाकाबंदी सगळी आहे. तशी एक मी त्याविषयी बॉटल घेतलेली बिकॉज मला ना वॉशरूमला आलं होतं. आम्ही कुठे गेलो असू आपण, फील्ड मार्केटला गेलो होतो. तिथे मला वॉशरूम होतं तर तिथे ना काहीच नव्हतं. आणि मी एका रेस्टॉरंटमध्ये घेतलो. आता रेस्टॉरंटमध्ये डायरेक्ट कसं काय घेणार वॉशरूम यूज करणार, थोडं काय घेणार. तर मी एक तिथे पीपल घेतली 150 रुपयाची. हे सगळं खोटं आहे, असं काही नाही. फक्त हा घेऊन आला आणि मुद्दाम बोलला अरे काहीतरी घ्यावं नाही. लागेल. काही प्लीज. म्हणजे रेस्टॉरंट आणि बार होता मित्रांनो, रेस्टॉरंट आणि बार होता. तर त्याच्यामुळे मी तिकडे पीपल घेतली एक. आणि ती पीपल मी फ्रीजमध्ये आज 3 दिवस तर गाडीतच फिरवली. आता ती मी फ्रीजमध्ये ठेवली आहे, पण नॉट शुअर मी ड्रिंक करेल की नाही. आणि आमचे फ्रेंड झाले त्यांना 2 टाकते. हां तसंच करूया. तौशिक वगैरे आलेले आहेत. विकी आल्या, विकी पण आला इथे. तर बघू आता. आता इथून आम्ही आता मी तुम्हाला सांगत नाही की मी इथे ब्लॉग थांबवतो बिकॉज इथून आता घरी जाऊ की नाही ते पण नाही सांगतात. आशुजामध्येच काहीतरी चेंजेस. मला एक कॉफी फक्त अजून तिला तिरामिसू प्यायचे. तर मित्रांनो बघू जर तिरामिसू प्यायला तर आम्ही कुठे गेलो तर नक्की तुम्हाला जॉईन करू. तोपर्यंत बाय बाय.